प्रेरणा होनराव, मी आपल्याकडनं याचं उत्तर घेणारच आहे, मात्र तत्पूर्वी शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीचे गिरीश फोंडे देखील आपल्यासोबत जोडले गेले आहेत। गिरीशजी, आज शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीची स्थापना का करावी लागली? बरं, इतकी स्थापना करून देखील सरकार तर आपल्या शक्तीपीठ महामार्गावरती अजूनही ठाम आहे। आता संघर्ष समितीचा रोल काय किंवा संघर्ष समिती काय करणार? हे पहा, आमच्या संघर्ष समितीचेच मार्गदर्शक राजू शेट्टींनी सांगितलेल्या बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये तथ्य आहे आणि गेले एक वर्षाहून ज्यादा आम्ही हे जे आंदोलन शेतकरी आणि वेगवेगळे नागरी संघटना, पर्यावरणवादी, शिक्षक, डॉक्टर असे समाजातले अनेक संवेदनशील लोक जे आहेत हे याच्यामध्ये शेतकऱ्यांना समर्थन करतात। तेव्हापासूनच अगदी पॉलिटिकल विधाने करून शेतकऱ्यांशी चर्चा करणार असे तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री देखील हे दोघेही आणि तिघेही, अजित पवार हे तिघेही सांगत होते, पण आज तागायत एक देखील मीटिंग या शेतकऱ्यांसोबत केलेली नाही। अनेक दौरे या मंत्र्यांचे जे झाले वेगळ्या जिल्ह्यांमध्ये, या 12 जिल्ह्यांमध्ये, तेव्हा त्यांच्या दौऱ्यांना विरोध झाला, निवेदन दिली, पण एक देखील बैठक यांनी घेतलेली नाही। मला असं म्हणायचं आहे की ही शक्तीपीठ महामार्गाची मागणी कोणी केलेली नव्हती। जर रत्नागिरी नागपूर सारखे महत्वाचे महामार्ग इथं असताना आणि ज्याला म्हटलं जातं आम्ही विकास विरोधी आहे, तर आम्ही सगळ्यांनी याचं समर्थन केलं होतं। रत्नागिरी नागपूर महामार्गाला कोणीही विरोध केलेला नाही, एकाही शेतकरी संघटनेनं याला विरोध केलेला नाहीये आणि ती गरज संपली, महामार्ग झाला। आता पुन्हा एका पॅरलल समांतर जाणाऱ्या महामार्गाची गरज नाहीये। कर्जमाफीचं ज्या पद्धतीनं यांनी वेगळं आंदोलन शेतकऱ्यांचं झाल्यानंतर काय केलं, कमिटी नेमली अभ्यास करण्यासाठी, समिती। मला असं म्हणायचं आहे, कोणती समिती शक्तीपीठ महामार्गाची गरज असण्यासाठी नेमलेली आहे सरकारने, किंवा आता देखील नेमावी आणि शेतकरी संघटनेचे, शेतकऱ्यांचे प्रतिनिधी, पर्यावरण तज्ञ, अनेक MSRDC काही माजी अधिकारी असतील, आम्ही सगळ्याच अधिकाऱ्यांना भ्रष्ट आहे असं म्हणत नाहीये, पण अशी समिती नेमावी, त्याची चौकशी करावी, हे एकही तर्क शासनाला देता येत नाहीये। यांच्या सरकारमधील आमदारांना देखील या महामार्गाची कल्पना नाहीये। प्रवक्त्यांना तरी अभ्यास न करताच तुमच्या वेगळ्या टीव्ही चॅनलवरती ते येतात, कारण त्यांच्याकडे याची माहितीच नाहीये। आम्ही वेगळे RTI फाईल केलेले आहेत, या RTIचं सरळ एक उत्तर देखील जाणीवपूर्वक सरकारला अनेक प्रश्न विचारून देखील सरकारनं अद्यापपर्यंत का उत्तर दिलेली नाहीये।